पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरती 2025 महाराष्ट्र तर 21,413 जागांसाठी भरती निघालेली आहे। या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे। तर या भरतीमध्ये लेखी परीक्षा नाही आहे, ग्राउंड नाही, त्याचबरोबर यामध्ये उंचीची काही अट नाही, इंटरव्ह्यू नाही आहे। तर तुमचं जे सिलेक्शन आहे 10वीच्या पर्सेंटेजवर तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे। आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीचे जे फॉर्म आहे हे 10 फेब्रुवारी पासून फॉर्म भरणे चालू झालेले आहे आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 3 मार्च 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर तुम्ही कधीही फॉर्म भरू शकता, आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता, ठीक आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीमध्ये जिल्ह्यानुसार किती जागा आहे याबद्दल माहिती सांगा। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला याबद्दलच सांगणार आहे की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहे याबद्दल आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक मध्ये जर पाहिलं आपण तर पहा अहमदनगर डिव्हिजन अहिल्यानगर सुद्धा त्याला म्हटलं जाते, ठीक आहे। अहिल्यानगर डिव्हिजनला 22 जागा या ठिकाणी आहे। त्यानंतर अकोला डिव्हिजन आहे, अकोला डिव्हिजन मध्ये ज्या जागा आहेत तर ह्या 60 जागा ज्या की बऱ्यापैकी आणि तुम्हाला एक अंदाज लागणार या ठिकाणी आपण कुठं फॉर्म भरला पाहिजे। ज्या ठिकाणी जास्त जागा आहे तर तिथं तुम्ही फॉर्म भरला तर बेस्ट या ठिकाणी राहणार आहे, ठीक आहे। त्यानंतर पहा अमरावतीमध्ये ज्या जागा आहे, अमरावतीमध्ये सुद्धा बऱ्यापैकी यावर्षी जागा आहे। तर अमरावतीमध्ये 62 जागा आहे। त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज नगर मध्ये जर पाहिलं आपण तर छत्रपती संभाजी महाराज नगर मध्ये ज्या जागा आहेत तर त्या या ठिकाणी 41 जागा आहे। त्यानंतर बारामती तर बारामतीला टोटल 27 जागा आहे। त्याचबरोबर बीड आहे, बीड डिव्हिजन, तर बीड डिव्हिजन मध्ये जर पाहिलं तर 23 जागा बीड डिव्हिजनला आहे। त्यानंतर भुसावळ डिव्हिजन आहे, ठीक आहे। भुसावळ डिव्हिजन तुम्ही बघू शकता आणि भुसावळ डिव्हिजनला ज्या जागा आहे 21 जागा या ठिकाणी भुसावळ डिव्हिजनला आहे। त्यानंतर बुलढाणा डिव्हिजन येते, बुलढाणा, तर बुलढाण्यामध्ये ज्या जागा आहे तर ह्या जवळपास 24 जागा बुलढाणा डिव्हिजनला आहे। त्यानंतर पहा चंद्रपूर डिव्हिजन आहे, तर चंद्रपूर डिव्हिजनला बऱ्यापैकी जागा ज्या की भरपूर बेस्ट आहे। तर चंद्रपूरमध्ये 147 जागा आहे। तर सर्वात जास्त सिलेक्शन होण्याचा चान्सेस चंद्रपूर डिव्हिजनला आहे, कारण की चंद्रपूरमध्ये 147 जागा ज्या आहे। त्यानंतर पहा धुळे डिव्हिजन आहे, धुळेमध्ये जर पाहिलं आपण तर धुळेमध्ये जवळपास 37 जागा रिक्त आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर त्या गोवा डिव्हिजन आहे, गोवा डिव्हिजनला सुद्धा बऱ्यापैकी जागा आहे, 37 जागा गोवा डिव्हिजनला, 24 जागा गोवा डिव्हिजनला, ठीक आहे, 24 जागा गोवा डिव्हिजनला। त्यानंतर जळगाव डिव्हिजन आहे, जळगाव, तर जळगाव डिव्हिजनला जर आपण पाहिलं तर जळगाव डिव्हिजनला 37 जागा आहे, जे 37। त्यानंतरचं जे आहे कराड डिव्हिजन आहे, तर कराडला ज्या जागा आहे तर कराडला 30 जागा आहे। त्यानंतर कोल्हापूर येते, तर कोल्हापूरमध्ये जर आपण पाहिलं तर 43 जागा कोल्हापूरला। त्याचबरोबर मालेगाव आहे, मालेगावला जर पाहिलं 22 जागा मालेगावसाठी आहे राखीव। त्यानंतर मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट आहे, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट, तर मुंबई सिटी नॉर्थ वेस्टला फक्त 4 जागा ज्या की खूप कमी या ठिकाणी आहे। त्यानंतर नागपूर सिटी, तर नागपूर सिटीला ज्या आहे तर ह्या 3 जागा आहे, फक्त खूपच कमी या ठिकाणी आहे। त्यानंतर नागपूर मोफसूल येते, नागपूर मोफसूल, तर नागपूर मोफसूलला जर पाहिलं आपण तर या ठिकाणी नागपूर मोफसूलला 51 जागा आहे राखीव आहे। त्यानंतर पाहिलं आपण या ठिकाणी नांदेड आहे, तर नांदेडमध्ये 38 जागा आहे, नांदेडमध्ये 38 जागा रिक्त आहे, ज्याचा तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता या ठिकाणी, जेणेकरून तुम्हाला अंदाज लागणार आहे की आपण कुठं फॉर्म भरला पाहिजे। त्यानंतर नाशिक डिव्हिजन आहे, तर नाशिक डिव्हिजनला जर आपण पाहिलं तर नाशिक डिव्हिजनला 26 जागा आहे।
त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे नवी मुंबई डिव्हिजन आहे. ठीक आहे, नवी मुंबई डिव्हिजन आहे. नवी मुंबई डिव्हिजनला जर पाहिलं 21 जागा आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे उस्मानाबाद डिव्हिजन आहे. उस्मानाबाद, तर उस्मानाबादला ज्या जागा आहे तर हा 40 जागा आहे या ठिकाणी. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे पालघर डिव्हिजन आहे. पालघर डिव्हिजनला सुद्धा बऱ्यापैकी जागा आहे, तर पालघरला सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता. पालघरला ज्या जागा आहे 47 जागा या ठिकाणी आहे. त्यानंतरचं डिव्हिजन आहे पंढरपूर. पंढरपूर आहे, तर पंढरपूरला ज्या जागा आहे तर ह्या 25 जागा आहे पंढरपूरला. त्यानंतरचं जे परभणी डिव्हिजन आहे तर परभणीला 53 जागा या ठिकाणी आहे. त्यानंतर पुणे सिटी ईस्ट आहे. पुणे सिटी ईस्ट, पुणे सिटी ईस्टला 16 जागा रिक्त आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा पुणे सिटी वेस्ट आहे. पुणे सिटी वेस्ट, पुणे सिटी वेस्टला ज्या जागा आहे तर ह्या 4 जागा आहे फक्त, खूप कमी जागा आहे पुणे सिटी वेस्टला. त्यानंतर पुणे मोपसूल आहे. पुणे मोपसूल, तर पुणे मोपसूलला ज्या जागा या ठिकाणी आहे तर 29 जागा पुणे मोपसूलला आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे रत्नागिरी. रत्नागिरी डिव्हिजनला तुम्ही बघू शकता भरपूर जागा या ठिकाणी आहे रत्नागिरी डिव्हिजनला. तर रत्नागिरी डिव्हिजनला 94 जागा ज्या या ठिकाणी राखीव ठेवण्यात आलाय. त्यानंतर पहा, त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे रायगड डिव्हिजन आहे. रायगडला सुद्धा बऱ्यापैकी जागा आहे. रायगडमध्ये सुद्धा चान्सेस आहे सिलेक्शन होण्याचे. रायगडमध्ये 80 जागा या ठिकाणी आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी मिरज. मिरजमध्ये तुम्ही बघू शकता मिरजमध्ये 3 जागा आहे फक्त. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते भुसावळ. इथं लिहितो भुसावळ. भुसावळला जे 7 जागा रिक्त आहे भुसावळला फक्त. ठीक आहे. त्यानंतरचं आहे सांगली डिव्हिजन आहे. ठीक आहे, सांगली डिव्हिजन. सांगली डिव्हिजनला जागा आहे तर 55 जागा ज्या सांगली डिव्हिजनला या ठिकाणी आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे सातारा डिव्हिजन आहे. तर सातारा डिव्हिजन मध्ये जर आपण पाहिलं तर सातारा डिव्हिजन मध्ये 44 जागा रिक्त आहे. 44 जागा आहे सातारामध्ये. त्यानंतर पहा श्रीरामपूर आहे. श्रीरामपूर इथे लिहतो मी खाली श्रीरामपूर. तर श्रीरामपूरमध्ये जर पाहिलं आपण तर श्रीरामपूरमध्ये 37 जागा आहे. 37 जागा आहे श्रीरामपूरमध्ये. ठीक आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग आहे. सिंधुदुर्ग, तर सिंधुदुर्गला जर पाहिलं आपण तर सिंधुदुर्गला ज्या जागा आहे तर ह्या या ठिकाणी 34 जागा आहे सिंधुदुर्गला. इथे 34 जागा आहे सिंधुदुर्गला. त्यानंतर सोलापूरला 27 जागा आहे. सोलापूर 27 जागा आहे सोलापूरला. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ठाणे डिव्हिजन आहे. ठाणे, तर ठाणेमध्ये जर आपण पाहिलं तर ठाणेमध्ये जवळपास 15 जागा या ठिकाणी आहे. ठीक आहे. त्यानंतर वर्धा डिव्हिजन आहे. वर्धा डिव्हिजन, आणि वर्धा डिव्हिजन मध्ये जर जागा पाहिल्या तर 15 जागा आहे वर्धा डिव्हिजन मध्ये. ठीक आहे. त्यानंतर 50 जागा आहे वर्धा डिव्हिजनला ज्या जागा आहे तर ह्या 50 जागा आहे. वर्धा डिव्हिजनला चांगल्या जागा या ठिकाणी ठेवण्यात आल्या. 50 जागा वर्धा डिव्हिजनला. ठीक आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी यवतमाळ. यवतमाळ इथं लिहून देतो तुम्ही खाली यवतमाळ. यवतमाळ हे लास्ट डिव्हिजन आहे. तर यवतमाळमध्ये टोटल 67 जागा आहे. तर ह्या होत्या विद्यार्थी मित्रांनो हे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची भरती निघाली. तर तुम्हाला एक अंदाज लागणार आहे की आपण या ठिकाणी कुठं फॉर्म भरला पाहिजे. तर तुम्ही आता एक स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता. ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्या इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.